गनिमी काव्याने छत्रपतींचा पुतळा बसवल्याने गावात तणावपूर्ण वातावरण। पट्टण कोडोली शिवप्रेमींनी मध्यरात्री छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवला, गावात तणावपूर्ण शांतता। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथे काल मध्यरात्री शिवभक्तांच्या कडून पट्टण कोडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे। पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने प्रशासनाने शिवभक्तांच्या कडून बसवण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काढण्याची तयारी सुरू केली असून शिवभक्तांनी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेली अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी होत आहे, मात्र प्रशासनाने पुतळा बसवण्याची कोणतीही परवानगी दिली नाही। त्यामुळे प्रखर शिवभक्तांकडून आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला आहे। सरपंच अमोल बाणदार, इचलकरंजी प्रांतिकारी मौसमी बर्डे चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, खोपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन.आर. चौखंडे, ग्रामसेवक तुकाराम हनुमंते, गावकामगार तलाठी रविशंकर राजगिरवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सागर येडगे यांनी घटनास्थळी पाहणी केली। शिवभक्तांकडून बसवण्यात आलेला पुतळा प्रशासनाकडून काढण्याच्या हालचालींना वेग आला असून शिवप्रेमी आणि प्रशासन यांच्यात ग्रामपंचायतमध्ये बैठक पार पडली। यावेळी प्रांतिकारी यांनी सरपंच आणि सदस्य यांनी याचा निर्णय घ्या आणि त्यासंबंधित कागदपत्रे प्रशासनाकडे द्यावीत असा निर्णय घेतला। यावेळी सरपंच अमोल बाणदार, ग्रामपंचायत सदस्य यांनी पुतळा देखभालीची जबाबदारी घेतली आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा प्रशासनाने काढला नाही। यावेळी तणावपूर्ण वातावरण होते। संपूर्ण परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पट्टण कोडोलीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। यावेळी युवासेना राज्यकार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, विठ्ठल रामांना, विजय मोरे, मधुकर पोवार, सुधाकर पोवार, शरद पुजारी, अंबर बनगे, प्रकाश जाधव, अभिजित भालबर, सुनील दळवी, संतोष मेडशिंगे, संतोष नेर्लेकर, सचिन जाधव, अमोल केरू यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।